आज तुमच्या समोर घेऊन आली आहे छोटासा लेख, ज्याचं नाव आहे या जगण्यावर शतदा प्रेम करावे. हो मित्रांनो, आपल्याला आपल्या जीवनावर तुम्ही खरंच खूप प्रेम केलं पाहिजे. कारण जगणे हे आपल्या हातात आहे, पण मरणं आपल्या हातात नसतं. म्हणून म्हणते, ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तुम्ही खूप हसा, खेळा, मजा मस्ती करा, खूप एन्जॉय करा. आजूबाजूला काही लोक असे आहेत जे आजाराने पीडित आहेत, मरण यातना भोगत आहेत. देवाकडे सोडव रे देवा मला, अशी याचना करत आहेत. म्हणूनच म्हणते मित्रांनो, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. जगा ना, बिंदास जगा, कुणालाही न घाबरता जगा. कारण आजचा दिवस आपल्या बापाचा, उद्याचा कोणी पाहिलाय. म्हणून म्हणते, नुसतं नशिबाला दोष देत बसू नका, आपल्या कुटुंबालाही दोष देऊ नका. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि घरातून जरा बाहेर पडून बघा. आपल्याला आपल्यापेक्षाही खूप काही लोक दुःखी आहेत, तेव्हा स्वतःच्या दुःखाला बाजूला सारून द्या आणि फक्त मस्त जगा, मजेत जगा. कारण कारण जगणं आपल्या हातात आहे, मरणं आपल्या हातात नाही. या गोष्टीवर थोडा विचार करा, खरंच विचार करा. आहे का मरणं तुमच्या हातात? तुम्ही ठरवू शकता का तुम्हाला कसं मरायचंय? तुम्ही फाशी घेऊन मरणार? तुम्ही विहिरीत उडी मारणार? तुम्ही गोळ्या खाऊन झोपणार? नाही, यातलं तुम्ही काही करू शकत नाही. कारण तुमच्या मर्जीने तुम्ही मरूच शकत नाही. पण मित्रांनो, तुमच्या मर्जीने तुम्ही जगू शकता, खूप छान जगू शकता. म्हणून म्हणते, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. थँक्यू.